नमस्कार मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी अखेर सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपण ज्या 50,000 रुपयाचा वाढीव अनुदानाची वाट पाहत होतो, त्यातील 35,000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने हा निधी प्रवर्गानुसार वितरित करण्यास मंजुरी दिली असून कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आणि सोलरची अट नेमकी काय आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलच्या रकमेत 50,000 रुपयाची वाढ करण्यात आलेली होती. यामध्ये शासनाने 2 भाग केले आहेत. पहिला भाग 35,000 रुपये खात्यास रोख स्वरूपात जमा करणे आणि दुसरा 15,000 रुपये सोलर संच बसवण्यासाठी. मार्च महिन्यामध्ये ओपन SC, ST आणि OBC अशा सर्व प्रवर्गासाठी निधी मंजूर झाला होता. मात्र तांत्रिक कारणास्तव वितरण रखडले होते. पण आता आनंदाची बातमी अशी आहे की पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 35,000 रुपयांचे वितरण प्रत्यक्षरित्या सुरू झाले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलरची अट. शासनाने स्पष्ट केले आहे की हे पूर्ण 50,000 रुपयाचे अनुदान मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या घरावर सोलर संच लावणे अनिवार्य आहे. तुम्ही सोलर लावल्यानंतरच तुम्हाला त्या उर्वरित 15,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना आपले घरकुल ऊर्जा बचत करायचे आहे त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. तुमचे घरकुल मंजूर असेल तर त्वरित तुमचे बँक खाते तपासा. अनेक लाभार्थ्यांना मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे. तर तुमच्या खात्यात पैसे आले असेल तर हो असे कमेंट करा, नाही आले असेल तर नाही असे कमेंट करा आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट करा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील निधी वितरणाबाबत काही अपडेट असल्यास मी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू शकतो. अशाच नवनवीन सरकारी योजना आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ गरजू घरकुल लाभार्थ्यापर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.